तर आजचा दिवस म्हणजे ना बाहेर जायचं आणि खूप सगळी भाजी घेऊन यायची, म्हणजेच आठवडाभर पुरून एवढी तरी भाजी आणायची. तर तीच भाजी आणण्यासाठी आज बाहेर जायचं होतं, पण काही टाईम नाही भेटला कारण यांची ड्युटी लागली, त्याच्यामुळं मला काही जाता नाही आलं. त्याच्यामुळं आतमध्येच आम्ही एका शॉपमध्ये गेलो. त्याचबरोबर मला खोकला पण भरपूर येत होता आणि त्याच्यानंतर खोकल्यामुळं अंग वगैरे दुखत होतं. आवाज तर माझा आता पूर्ण चेंज होऊन गेला. त्याच्यामुळं मी आता इथं मेडिकलमध्ये आली. त्याच्यानंतर इथून सगळ्यात पहिलं खोकल्याची बॉटल घेतली एक, त्याच्यानंतर अंगदुखीचे वगैरे थोडेसे टॅबलेट घेतल्या, कारण आता टॅबलेट घातले म्हणजे खाल्ल्याशिवाय तरी काही पर्याय नाही असं मला वाटायला लागलं. तर बघू आता टाईम भेटल्यावर बाहेर हॉस्पिटलला जाऊन येऊ. त्यापुरतं तेवढं थोड्या दिवस आपलं काम होईल असं औषध वगैरे घेतले आणि तिथून त्याच्यानंतर आता आठवडाभर पूर्ण अशी भाजी तर इथूनच घ्यायला लागणार. तरी पण मी थोडीच भाजी घेतली, कारण आधीमध्ये जर मला बरं नाही वाटलं तर बाहेर जायलाच लागणार आहे. त्याच्यामुळे जी भाजी इथं चांगली होती ती घेतली. मी शक्यतो बाहेरून भाजी आणत असते, बाहेर भाजी पण स्वस्त असते आणि चांगली फ्रेश भाजी असते. तर इथून आहे ना थोडंसं ॲपल वगैरे काकडी वगैरे घेतली, भाजीपाला घेतला. त्याच्यानंतर शौर्य आणि पंखुनी ना बिस्किट आणायला सांगितले होते, कारण सकाळी सकाळी ना ह्यांना खूप लवकर स्कूल असतं आणि एवढे सकाळी ना त्यांना नाश्ता करायला टाईम नसतो. त्याच्यामुळे ते 2-4 बिस्किट आणि दूध खाऊन जातात. त्याच्यामुळे ना इथून मी फक्त बिस्किट घ्यायला आलते आणि बिस्किट बरोबर आहे ना मी एवढं सगळं सामान घेऊन गेले. त्याचबरोबर मला इथे विक्सची डबी भेटली, विक्सची डबी पण घेतली आणि इथे ना ते सगळे चॉकलेट बघून आहे ना मोह आवडला नाही, म्हणून एक चॉकलेट हातात घेतलं. नंतर आठवलं आपल्याला खोकला येतो, म्हणून सगळे चॉकलेट मी तसे टाकून आले तिथं. त्याच्यानंतर एवढा सगळा सामान घेतला, तो सगळा सामान खायचाच होता. ह्याचं सगळ्यांचं बिल वगैरे केलं. त्याच्यानंतर इकडं बाहेर आल्याच्यानंतर यांचं थोडं इथं काम होतं, तर इथंही काम करीत होते आणि मी बसले होते थोड्या वेळ. त्याच्यानंतर त्यांचं काम वगैरे झाल्याच्यानंतर म्हटलं चला आता सगळंच आवडलेलं आहे, तर बघू आता लवकर काय बाहेर जायची गरज पडणार नाही तशी. आता घरी गेल्याच्यानंतर भाजी वगैरे निवडून ठेवायची. त्याच्यानंतर मला आलेल्या होत्या 2-3 ऑर्डर आणि त्याच ऑर्डरचे कागद झेरॉक्स कॉपी काढण्यासाठी आम्ही झेरॉक्सच्या दुकानात गेलो. तिथून झेरॉक्स कॉपी वगैरे काढून घेतली आणि आता हे पार्सल उद्या मला डिस्पॅच करायचे, त्याच्यामुळं लवकर घरी गेले. ऑर्डर पण घरी जाऊन तयार करायचं होतं रात्रीच. त्याच्यानंतर घरी पोहोचलो. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना.